वीर, हां, आज काय बनवू? वांग्याचा भात ओके आणि कढी. ओके. तर इथे घेतलं आहे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर अर्धा इंच अद्रक, 4 मी हिरवी मिरची घेतली आहे, त्यानंतर मी 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, जिरे घेतलं आहे, हळद, तिखट, मीठ आणि त्यानंतर धने पावडर, जिरं पावडर, त्यानंतर मी फ्रेश कोरिअँडर टाकून इथे मसाला ग्राइंड करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे 1 चम्मच थोडा गरम मसाला टाकला होता. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकत, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. तर त्यानंतर मी ते तेल गरम केलं आहे, त्यानंतर टाकले आहे थोडेसे मी शेंगदाणे आणि कांदा आणि थोडा कढीपत्ता मी इथे ॲड करून घेतला आहे. त्याला छान फिरवून घ्यायचं आहे. कांदा थोडा सॉफ्ट झाला की आपल्याला जे ग्राइंड केलेलं मिक्सचर आहे ते आपल्याला इथे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथे टमाटर नव्हते ॲड केले, तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टमाटर पण टाकू शकता. त्यानंतर मी इथे वांग्याला असं लांब लांब कट करून घेतलं होतं, ते मी इथे ॲड करून घेतले आहे. जर तुम्हाला सगळं वांगं टाकायचं असेल तर त्याला 4 काप करून तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे राईस घेतला आहे, तो मी स्वच्छ धुवून घेतला होता, त्यानंतर मी इथे ॲड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे राईस पण इथे छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला होऊ द्यायचं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे वांग्याचा कलर आता चेंज झालेला आहे. त्यानंतर मी इथे 2 ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याला छान असं यामध्ये शिजू द्यायचं आहे. त्यानंतर पाणी जेव्हा थोडं कमी झाल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, झाकून शिजवायचं आहे भात. त्यानंतर पाणी पूर्णपणे गेल्यानंतर आपल्याला हे फक्त भात एक 5 ते 10 मिनटं स्टीमवर शिजू द्यायचं आहे. तर याचा सुगंध इतका छान घरभर येत होता, तर वीर येऊन बघत होता किचनमध्ये आणि त्याला तो वेट नव्हता करू शकत. तो म्हणत होता, मम्मी कधी होणार कधी होणार. त्याला खूप जोराची भूक लागली होती. तर अशा प्रकारे आपला राईस आता रेडी आहे. तर मी केलं आहे फ्रेश कोरिअँडरनी याला गार्निश. तर यासोबत मी केली होती कढी. तर कढी खूप छान वाटते टेस्टला, त्यामुळे मी यासोबत कढी केली होती, पापड केले होते आणि मिरची केली होती. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा वांगे भात नक्की बनवून बघा, खूप छान वाटते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.